दिनांक 2/8/2025 शनिवार रोजी सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मिलिंदजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुभेदारी गेस्ट हाऊस इथं मीटिंग आयोजित केली आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जलजीवनसाठी आज ती कार्यकारिणी आज जाहीर झाली। सर्व कॉन्ट्रॅक्टर पाणीपुरवठ्याची मंडळी गुत्तेदार इथं हजर होते। त्यांच्या समक्ष आज ती कार्यकारिणी आज जाहीर झाली आणि मी मनोजी शेजूळ सर्वांना मी धन्यवाद देतो की माझ्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग पार पडली। त्यामुळे मी आज त्या कार्यकारिणी आता मी आपल्यासमोर जाहीर करतो। प्रथमतः मी पाणीपुरवठा राज्य संघटनेच्या आपल्या संलग्नित संभाजीनगरच्या अध्यक्षपदी कुंजाराम भानुदासजी तिडके रुचिता कन्स्ट्रक्शन हे अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली। त्यांचं मी खूप असं अभिनंदन करतो व त्या समकक्ष दुसरं पद आमचे दुसरे कॉन्ट्रॅक्टर आमचे बंधू हसन बाबा पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली। त्यांचं पण मी खूप अभिनंदन करतो व तिसरे आमचे मित्र जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांचं दिलीप रामराव मोरे पाटील शिल्लोड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। त्यांचं पण आम्ही सर्वांच्या वतीने खूप असं अभिनंदन करतो व ते दुसरे उपाध्यक्ष कन्नडचे प्रमोदजी कवडे यांचं पण अभिनंदन करतो। कल्याणजी दांगोडे पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैजापूर म्हणजे संभाजीनगरचे जिल्हा उपाध्यक्ष आहे ते। अभेदजी पटेल पैठणमधून सबडिव्हिजनमधून त्यांना घेतलेले ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचं पण अभिनंदन करतो। आणि त्याच्यानंतर निलेशजी राठोड आमचे मित्र त्यांना पण जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना पण अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आणि नंतरची कार्यकारिणी आहे आमचे ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर प्रमोदजी सोकिया, भगवानजी आवड, अजिंक्य जाधव, अक्षयजी घुगे, भारतजी डोली, मंगेशजी राठोड, रावसाहेब ताठे, BR तांदळे हे सरचिटणीस म्हणून आहे, खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच MA खिस्ती कॉन्ट्रॅक्टर हे सदस्यपदी यांची निवड झाली आहे। जुबेदजी देशमुख यांची पण कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे। आणि तांत्रिक सल्लागार म्हणून मनोजजी साबळे यांची निवड झाली आहे। आणि मी स्वतः एक त्यांचा कॉर्डिनेटर म्हणून माझी त्यांनी निवड केली, त्याच्यामुळे मी पण त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि समन्वयक माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि आम्ही मागच आमचे मित्र कैलासवासी हर्षलजी पाटील कॉन्ट्रॅक्टर सांगली येथील यांचं बिल न भेटल्यामुळे त्यांना नाविलाजानं तो आत्महत्या करावी लागली। कारण मागील 1 वर्षापासून कुठलंही बजेट नाही जलजीवनला आणि तो बिचारा नवीन कॉन्ट्रॅक्टर हे जग सोडून गेला। त्याच्यामुळं त्यांना पण श्रद्धांजली आम्ही जिल्हा परिषदला वाहिली, आज पण वाहिली। त्याच्यामुळं आणि त्या हर्षल पाटलाच्या कुटुंबासाठी आम्ही मागणी केली की किंवा शासनानं त्यांच्या कुटुंबातील त्यांना बिल देऊन त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेमध्ये त्यांना रुजू करून घ्यावा अशी शासनाला विनंती केली। आणि तात्काळ सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे महाराष्ट्रातले तसं मिलिंदजी पाटलांनी तसं भोसले पाटलांनी विनंती केलीच की तात्काळ लवकरात लवकर त्यांचं बिल अदा करावं आणि विना दंड कोणालाही दंड लावू नये। कारण 1 वर्षाहून कोणालाही देयक अदा करण्यात आलेले नाही। तरी मी नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो, पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो। व यानंतर आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष हसनजी पटेल साहेब यांना विनंती करतो की आपण कार्यकारिणीचे नवीन अध्यक्ष तिडके पाटील, कार्यकारिणी अध्यक्ष श्री मिलिंदजी भोसले यांच्या आदेशानुसार तुम्ही संभाजीनगरला कार्यकारिणी करा असे त्यांचे आदेश म्हणून आम्ही आज जलजीवन मिशन हर घर नल हर घर जल ही योजना आमची जी कॉन्ट्रॅक्टरची ती उभे आहेत की सगळी मंडळी आम्ही यांनी सगळ्या लोकांना काम केलेलं आहे। यांची GST बद्दल, यांच्या दंडाबद्दल, यांच्या निधीबद्दल, निधी आम्हाला 1 वर्ष झालेला आहे तर निधी आम्हाला काही भेटलेले नाही। आणि संभाजीनगर से जो जलजीवन काम है, अब जो बातम्यां में देखते हो ये बढ़िया काम करा हुआ इन लोगों ने। हर घर 100 रुपया तो रुपया होता नहीं है, लेकिन 90-95% काम अच्छा करा हुआ है अपने संभाजीनगर जिले का ये लोगों ने। इसलिए निधि के वास्ते हमारा जो भी प्रॉब्लम रहेगा इसका संगठने का या हमारे कॉन्ट्रैक्टर लोगों का, वो हम पूरी संगठन जो है मंत्रालय हमारे जो जिला महाराष्ट्र के अध्यक्ष है उनके मार्गदर्शन हम काम करेंगे। इसलिए हमारी कार्यकारिणी हुई है। भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजीनगरची जिल्हा कार्यकारिणी आम्ही स्थापन केलेली असून त्याचे अध्यक्ष माननीय श्री कुंजाराम पाटील तिडके आणि कार्याध्यक्ष श्री हसन बाबा पटेल
यांची निवड एकमताने झालेली आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मी श्री दिलीप रामराव मोरे DR मोरे कन्स्ट्रक्शन माझी सुद्धा निवड सर्वानुमते झालेली आहे। तरी मी आमचे कार्यकारी अध्यक्ष व भोसले साहेब राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या काम करून सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत। पाणी पुरवठा संघटना राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले सर यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर येथे कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे। त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः, कार्याध्यक्ष म्हणून हसन बाबा पटेल, उपाध्यक्ष म्हणून आबेद पटेल, उपाध्यक्ष म्हणून दिलीप मोरे पाटील, बाकी कार्यकारिणी। आज संघटनेचे राज्याध्यक्षाने अशा सूचना केल्या होत्या की जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। 3 वर्षापासून योजनेचे काम सुरू आहे, परंतु ह्या शेवटच्या वर्षामध्ये निधीची फार कमतरता झालेली आहे। एवढी कमतरता झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन असो, काही अनेक विकास कामे असो, ते ठप्प झालेले आहे। कारण गुत्तेदार व कंत्राटदाराची देयकं अदा करण्यासाठी शासनाकडे निधीच उपलब्ध नाही अशी माहिती शासनाकडून येत आहे। ठीक आहे, गुत्तेदारांनी आमचा एक सांगलीचा बंधू आहे हर्षल पाटील, त्यांनी 1,40,00,000 रुपयाचे बिल त्याचं आउटस्टँडिंग आहे। त्याच्या पोटी कमीत कमी 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून तो चक्रा मारत होता डिपार्टमेंटला। असो, बँकेचे हप्ते होते, काही कर्ज काढलेलं होतं, त्यामुळे तो शेवटी त्याला नाईलाजाने त्याला आत्महत्या करावं लागली। अशा गोष्टी पहिल्यांदाच झाल्या की एखाद्या गुत्तेदाराला आत्महत्या करायची वेळ येते, याचाच अर्थ काहीतरी फार मोठा इश्यू आहे। पण तरी मी सगळ्या गुत्तेदार बांधवांना विनंती करतो की थोडा संयम ठेवा। आपल्या राज्याध्यक्षांनी फार पाठपुरावा सुरू केलेला आहे, त्यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा सुरू केलेला आहे। आपल्या हाताला यश येईल, पण थोडा शांतती ठेवा, सगळ्या गोष्टी मार्ग लागतील। पण सगळ्यांनी जर शांत राहिले तर सगळ्याला मिळेल। आत्महत्याचं पाऊल उचलू नका, एवढेच विनंती करतो। आणि राज्याध्यक्षाला धन्यवाद देतो की त्यांनी फार पाठपुरावा करत आहे आणि माझी एक संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याबद्दल सगळ्या गुत्तेदारांचे आणि कंत्राटदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो। बऱ्याच निवेदन दिले, कलेक्टरला निवेदन दिले, BDOला, तहसीलदारला, आपल्याला COला निवेदन दिले, मुंबईला निवेदन दिले, प्रधान सचिवाला निवेदन दिले, संचालकाला निवेदन दिले, परंतु आजपर्यंत काही हालचाली झालेल्या नाही। पण याच्यानंतर जर देयक मिळाले नाही तर आमचे राज्याध्यक्ष जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेच। परंतु राज्याध्यक्षाच्या अजून सूचना आलेल्या नाही, त्यांनी जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीमागे आंदोलन करण्याची तयारी ठेवू। एवढंच।